नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? जया गणेश नान्ने. आपण कुठून आलात? आळंदी, जिल्हा पुणे. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? नोव्हेंबर 2012ला मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. त्या अगोदर आपण कुठल्या भक्तीत होतात? त्या अगोदर आम्ही जे मथुराचे जय गुरुदेव पंथचे जे प्रवर्तक तुलसीदासजी महाराज आहे त्यांची गुरुदीक्षा घेतलेली होती आम्ही. आणि म्हणजे कमीत कमी 10-15 वर्ष ती भक्ती केली. आणि त्याच्यानंतर मग संत रामपालजी महाराजांची ती गुरुदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की आपण जय गुरुदेव पंथामध्ये भक्ती साधना करत होतात आणि अक्षरशः आपण 15 वर्षापासून ती भक्ती साधना करत होतात. तर आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गाकडे का वळालात? हे असं झालं की आमचं जे म्हणजे जय गुरुदेव पंथमध्ये खूप मोठं सत्संगी लोकांचं ग्रुप होतं. मग त्यातून थोडे जे सत्संगी होते ते जय गुरुदेव पंथमधले त्यांना कोणीतरी सांगितलं की जे आपण भक्ती करत आहोत ते बरोबर नाही आहे आणि त्यातून पण पुढं काहीतरी आहे जे आपण ते करतो इथं. जे आपल्याला 5 मंत्र दिले, निरंजन, ओम, रारंग, सोहम, सतनाम वगैरे, हे सगळे कालचे आहे आणि आपण जे भक्ती करतो ते व्यवस्थित नाही आहे आणि आपली सगळी पूर्ण हे चुकीची भक्ती आहे. तर माझे मम्मी पप्पांना सांगितलं त्यांनी आणि माझे मम्मी पप्पा मग हरियाणाला संत रामपालजी महाराजांची आश्रममध्ये गेले आणि त्यांनी सगळं ते व्यवस्थित ज्ञान सगळं जे ऐकलं त्यांना सगळं व्यवस्थित वाटलं आणि त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि नंतर आम्हाला सांगितलं. पण असं झालं की तेव्हा मला प्रेग्नेन्सी कन्सीव्ह झाली होती. तर मला प्रवास करणं डॉक्टरनी म्हणजे नाही म्हटलं होतं की कुठं प्रवास करू शकत नाही. मला खूप जास्त त्रास होतं म्हणून माझे मम्मी पप्पा माझ्याकडे आले होते आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे आणि आपण जे करत आहोत ते व्यवस्थित नाही आहे आणि त्याचं पुढं पण कुठं काहीतरी आहे आणि ती पूर्ण व्यवस्थित जी आहे ते मार्ग आपल्याला आता मिळालेला आहे आणि ही भक्ती करून आपल्याला मोक्ष मिळू शकते. मग तू काय करणार आहे? तुला घ्यायची? तर मी म्हटलं मी तर घेणार म्हणलं, पण आता मी कसं जाणार म्हणलं, प्रवास तर करू शकत नाही आणि मला त्रास इतकं होतं की मी काही पण खाल्लं तर मला वॉमिटिंग व्हायची आणि मी काही पण मला पचत नव्हतं. तर माझी मी म्हटली की ठीक आहे, मी एक काम करते, मी आश्रममध्ये संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावते आणि त्यांना म्हणते की हिला मी प्रसाद वगैरे देऊ शकते का. मग माझी मम्मीनी प्रार्थना लावली आणि गुरुजीने संत रामपालजी महाराजांनी म्हटलं की जर का ती गुरुदीक्षा घेत असेल, तिची इच्छा असेल तर तुम्ही तिला प्रसाद द्या, नाहीतर तिला देऊ नका. मग मला म्हटलं की तू घेशील का? तर मी म्हटलं हां मी घेणार आहे. तर मला नामदीक्षा घेण्याच्या आधीच मला प्रसाद दिला आणि मी प्रसाद खाऊन मला पूर्णपणे आराम भेटलं आणि माझं जायचं आधी माझे हस्बंड गेले आणि त्यांनी नामदीक्षा घेतली आणि मग नंतर मला पूर्ण आराम भेटला आणि मी काही पण खाल्लं तर मला पचत होतं आणि नॉर्मल माझी डिलिव्हरी झाली, मुलगा झाला आणि त्याचं नाव पण संत रामपालजी महाराजांनीच ठेवलं आणि त्याला मी 4 महिन्याचं झालं तेव्हा मी पहिल्यांदा गेली आणि मी 2012मध्ये नामदीक्षा घेतली. तर जेव्हा आपण नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय चेंजेस किंवा काय काय अनुभव आलेत? आयुष्यामध्ये चेंजेस म्हणजे खूप सारे झाले आणि मेन असं की माझा मुलगा झाला आणि मुलाला 4-5 वर्ष झाला त्याला पांढरे डाग झाले होते चेहऱ्यावर आणि ते वाढत होते डोक्याला आणि चेहऱ्याला फेसला पण झाले होते. तर आम्ही त्याला खूप म्हणजे ट्रीटमेंट केलं, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक सगळे दाखवलं पण त्याला आराम पडत नव्हतं. मग एक स्किन स्पेशलिस्टला दाखवलं तर त्यांनी म्हणले की तुम्ही एक काम करा, मला असं वाटते की ह्याला कोड आहे, तर तुम्ही तुमचे दोघांमध्ये फॅमिलीमध्ये विचारा की तुमच्या फॅमिलीमध्ये असं काहीतरी कोणाला होतं का, कारण की ही जी प्रॉब्लेम आहे ती एक पिढी सोडून येते. तर आम्ही घाबरलो आणि म्हटलं की असं होऊ शकते का, तर आम्ही पण घाबरलो. मग आम्ही दोघांनी विचारलं आमच्या घरात, मग आमच्या घरात सगळ्यांनी म्हटलं की असं काहीच नाही आहे, आपल्या घरी कोणाला असं त्रास नव्हतं. मग आम्ही म्हटलं असं नाही, तर मग याला आराम पण पडत नाही आणि हे डाग पण वाढत चालले. मग आम्ही संत रामपालजी महाराजांना चरणी त्यांची प्रार्थना लावली. मग संत रामपालजी महाराजांचं आम्हाला उत्तर भेटलं की तुम्ही हे करा, आपली भक्ती करा, परमात्मा दया करतील आणि त्याला तिथूनच आराम मिळून गेला आणि इतके सारे औषध करून पण त्याला आराम मिळत नव्हता. आता पूर्णपणे तो बरा आहे आणि तसले डाग त्याला परत झालेले नाही आणि तो एकदम छान आहे. आता 11 वर्ष झाला तरी त्याला तसा त्रास नाही आहे. आणि दुसरं असं झालं की माझे जे मिस्टर आहे त्यांना म्हणजे एक असं आतमध्ये जळजळ होत होतं. तर आम्हाला असं वाटलं की ॲसिडिटीचा त्रास असेल किंवा काहीतरी असेल, तर ते खूप दिवस झाले म्हणत होते की मला त्रास होते, असं काहीतरी ॲसिडिटीसारखं वाटते. तर मी म्हटलं तुम्ही डॉक्टरला चेकअप करून घ्या, दाखवा. तर डॉक्टर म्हणले की
तुम्ही ॲसिडीचं तुम्हाला देते मी औषध, आराम पडलं तर ठीक, नाही तर बघू. मग त्यांनी पण आराम पडलं नाही, तर डॉक्टरनी म्हणलं की तुम्ही एक काम करा, सोनोग्राफी करा. मग सोनोग्राफी जेव्हा केली तर त्यांना काय झालं की आपले जे दोन्ही लंग्स असतात त्याच्या मधात त्यांना आतडीमध्ये छिद्र सांगितलं, होल. मग ते दाखवलं तर आम्हाला मग डॉक्टरनी म्हणलं तुम्हाला मी जे सांगते तुम्ही शांतपणे ना ऐका, घाबरू नका, कारण की हे जे तुम्हाला जे प्रॉब्लेम आहे याला मसल्स हार्निया म्हणतात. आणि असं सांगितलं तर ते आम्ही कधी ऐकलं पण नव्हतं असं आजार, आणि त्यांनी सांगितलं तर आम्हाला एकदमच टेन्शन आलं. तर आम्ही म्हटलं याला काय करायचं, तर ते म्हणे त्याला काहीच करू शकत आपण काही करू शकत नाही, याला फक्त ऑपरेट करू शकतो. तर आम्ही जेव्हा हे असं ऐकलं तर आम्हाला परत टेन्शन आलं. म्हटलं आता कसं काय. मग परत मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितलं, तर मम्मी पप्पा म्हणले की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण जे भक्ती करतो आपल्याला पूर्ण विश्वास आहे तिथं, तुम्ही एक काम करा, तिथं काही करू नका, त्याच्या आधी आपण आश्रममध्ये जाऊन येऊ. मग आम्ही काहीच न करता पहिले आश्रममध्ये गेलो आणि दर्शन घेऊन आलो संत रामपालजी महाराजांचे. आणि आल्यानंतर माझ्या मनात असं झालं की आपण एकदा डॉक्टरला भेटू. तर मी आणि माझे मिस्टर गेले आणि एक डॉक्टरला आम्ही सांगितलं की आमचं असं हे आहे सोनोग्राफी आमची, आणि आता असं सांगितलं आहे आणि यांना असं प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी मग असं चेकअप केलं दाबून वगैरे, तर ते म्हणे यांना दाबलं तर काही त्रास होत नाही, मग तुम्ही कसे काय म्हणता. तर मी म्हणलं तुम्ही एक काम करा, असं करू शकता का, आमच्या मनाच्या शांतीसाठी तुम्ही आता यांचं प्रेझेंटमध्ये काय आहे तर तुम्ही एक सोनोग्राफी लिहून देऊ शकता का. तर ते म्हणे ठीक आहे म्हणे, मी लिहून देतो. तर त्यांनी मग ती सोनोग्राफी लिहून दिली आणि आम्ही सकाळी ती सोनोग्राफी केली आणि संध्याकाळी रिपोर्ट भेटलेली, ते आम्ही तसंच घेऊन डॉक्टरकडे गेलो दाखवायला. तर डॉक्टरनी म्हणलं, डॉक्टर म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं आहे की ऑपरेशन करायचं आणि तुम्हाला कुठलं त्रास आहे. त्रास काय, काहीच दिसत नाही. तर मी म्हणलं असं कसं होऊ शकते, म्हणलं ती तर सोनोग्राफी यांचीच आहे ना. तर ते म्हणे हे सोनोग्राफी आणि हे सोनोग्राफी तुमचीच आहे म्हणे. आता ही सोनोग्राफीमध्ये तुम्हाला दिसते की इथं होल आहे आणि इथं तर काहीच नाही, तर मी तर खोटं बोलणार नाही आहे, तुम्हाला नाही तर वाटतं तर तुम्ही दुसऱ्या डॉक्टरला दाखवा. तर मी तिथंच रडायला लागली आणि ती म्हणते अरे तू कशाला रडते म्हणे बाळा, म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, तुमची सोनोग्राफी नॉर्मल आलेली आहे. आणि आता तेव्हापासून त्यांना ते त्रास नाही आहे. आणि असला हा आम्हाला खूप मोठा चमत्कार संत रामपालजी महाराजांकडून झालेला आहे. आणि परत कोविडमध्ये पण माझे हजबंडला काय झालं की म्हणजे जेव्हा कोविड खूप जास्त होतं तेव्हा त्यांचे ऑफिसमध्ये 4-5 जे होते त्यांचे कलिग्स होते जे सोबत काम करत होते, त्यांनी सगळे ते पॉझिटिव्ह निघाले. आणि त्यात सगळे ते ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये आणि हेच फक्त एकटे ड्युटी सांभाळत होते. मग त्यांच्या संपर्कमध्ये आले तर यांना पण थोडेसे सिम्पटम्स आले, तर हे मग घरी आराम करत होते. आणि मग यांना असं झालं की पूर्ण त्यांना असं वाटायला लागलं की मला कोविड झालेलंच आहे. तर ते आता जे डॉक्टरला दाखवलं साधारणतः त्यांनी गोळ्या वगैरे दिले, पण त्यांना आराम पडत नव्हतं. म्हणजे इतकी खराब परिस्थिती होती की मला अक्षरशः रडणं येत होतं की मी काय करणार आणि काय नाही. तर मी फक्त संत रामपालजी महाराजींनाच म्हणलं आता काही करायचं तर तुम्हालाच करायचं, बघा तुम्ही आता कसं काय होईल. तर मग मी म्हटलं यांनाही तुम्ही एक काम करा, म्हणलं आपण प्रार्थना लावू आणि जे आपल्याला उत्तर भेटलं तर आपण बघू. प्रार्थना लावली आश्रममध्ये संत रामपालजी महाराजींना की असं असं झालेलं आहे, आणि ते म्हणले की तुम्हाला उत्तर दुसऱ्या दिवशी मिळेल, तुम्ही बघा काय आता तुम्हाला उत्तर मिळते. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला संत रामपालजी महाराजीचं उत्तर मिळालं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, भक्ती करा, परमात्मा दया करतील. मग मला खूप विश्वास आला. मी त्यांना म्हणलं तुम्ही एक काम करा, ते गोळी खाऊ नका, तुम्ही साधारण आपल्या घरची जी गोळी आहे ती घ्या, पण तुम्ही संत रामपालजी महाराजीचं फोटो समोर तुम्ही उभे व्हा आणि नमस्कार करा आणि मनातून प्रार्थना करा की मला हे गोळीचं पुढं मी एकही गोळी खाणार नाही, मला इथूनच आराम मिळाला पाहिजे, तुम्ही आशीर्वाद दिले, आता मी दुसरं काहीच घेणार नाही. मग त्यांनी तसंच केलं, हात जोडले, गोळी घेतली आणि ते झोपले जाऊन. आणि खूप त्यांना गाढ झोप आली, त्यांना झोप पण लागत नव्हती, सारखा खोकला यायचं, त्यांना झोप नाही, काही नाही होत होती. मग ते त्या दिवशी इतके छान झोपले आणि उठले आणि हसता हसता आले बेडरूममधून बाहेरून आणि मला म्हणतात ते आता मला भूक लागली, पटकन मला काहीतरी खायला दे. तर माझा मुलगा म्हणायला लागला मम्मी पप्पा इतके टेन्शनमध्ये होते आणि पप्पाला इतकं त्रास होता आणि पप्पा कसे काय हसत आले. मी म्हणलं बेटा म्हणलं यालाच म्हणलं चमत्कार म्हणतात. मग म्हणलं आपल्याला परमात्माने किती मोठं चमत्कार दाखवलं, म्हणलं सगळ्यांच्या घरी कसे कसे हाल झाले, म्हणलं आपल्या घरी म्हणलं घरच्या घरी म्हणलं इतकं मोठं चमत्कार कसं घडलं आला ह्यालाच म्हणतात, म्हणलं काय असते म्हणलं परमात्मा बघ म्हणलं. तर ते एक आम्हाला लाभ भेटलं. आणि नंतर असं झालं की आता 2022मध्ये आमचं म्हणजे पूर्ण वर्षमध्ये खूप खूप त्रास झाले, म्हणजे सुरू होते. असं झालं की फेब्रुवारीमध्ये माझे सासूबाई एक्सपायर झाले आणि त्यांना 10 दिवस होत नाही तर माझे सख्खे मामा माझे ते एक्सपायर झाले आणि त्यांचा 1 महिना होत नाही तर माझी मम्मीला काय झालं की एकदम सोडियम आणि पोटॅशियमचा लेवल तिचं डाऊन झालं आणि ती एकदम कोमामध्ये गेली.
आणि जसं तिला आयसीयूमध्ये टाकलं तर आम्हाला फोन करून माझ्या सगळ्यांनी म्हणजे सांगायला लागले की तुम्ही जसे पण कंडिशनमध्ये आहात तुम्ही पटकन निघा. पूर्ण प्रवासात मी फक्त एकच प्रार्थना केली की संत रामपालजी महाराज तुमचे चरणी आहे, आणि मी पूर्णपणे त्यांचं फक्त नामस्मरण करत होते. त्यांनी दिलेले जे मंत्र होते ते करत होते, आणि म्हणलं त्यांना की तुम्ही तुमची मुलं तुमची जी असतात म्हणलं तुमचे शिष्य त्यांची तर म्हणलं तुम्ही श्वाससुद्धा वाढवता म्हणलं, तिला श्वासाची गरज आहे म्हणलं, आता तुम्ही तिला तर श्वास देऊ शकता म्हणजे तुम्हाला ही काही मोठी गोष्ट नाही. पण मी रडत पूर्ण रात्र दिवस पूर्ण जेव्हापर्यंत मी पोहोचले तेव्हापर्यंत एकच प्रार्थना करत गेली. जेव्हा मी गेली आणि माझी मम्मीची जी कंडिशन बघितली मी, तिला पूर्ण नाकातून नळ्या आणि तोंडातून पाईप आणि पूर्ण चेस्टला वगैरे पूर्ण मशीन व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं आणि हातपायाला पूर्ण सलाईन लावलेले. जेव्हा मी तिला बघितलं आणि मी इतकी रडली तिला बघून, तर मला सगळे म्हणले तू इथं थांबू नको, तू इतकं प्रवास करून आलेली, तुझी तब्येत खराब होईल म्हणे, तू बाहेर निघ. मग मला 5 मिनटं फक्त थांबवलं तिथं आणि मला बाहेर काढलं तिथून. पण मी घरात आली तरी मला ते तिचं डोळ्यातच दिसत होतं चेहरा की किती त्रास असेल तिला आणि ती किती त्रासमध्ये असेल, कसं काय इतकी कंडिशन कशी काय खराब झाली तिची. मग दुसऱ्या दिवशी असं झालं की मला सकाळी माझ्या आत्यानेच फोन केला की तू गेली, काय झालं, डॉक्टर काय म्हणतात. तर ती म्हणायला लागली तुम्ही काहीतरी करा, बघा कुठं मंदिरात जावा किंवा तिचं नावाने काहीतरी करा, तुमचं काय असेल तरी ते बघा, कारण की आता 1-2 दिवसानंतर गुढीपाडवा आहे, अमावस्या आहे, ते आता काय माहीत काय होते, काहीतरी असं होऊ नये असं तसं ते बोलायला लागले, कारण की त्यांनी गुरुदीक्षा घेतलेली नाही आहे. मी म्हटलं तिला एक काम करो, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं कोणी पण, मला पूर्ण विश्वास आहे म्हणलं आज काही असू दे म्हणलं ती डोळे उघडणार आहे आणि मला विश्वास आहे की आज तिचं आमच्या घरी जे होईल म्हणलं ते होऊ दे म्हणलं, बघू म्हणलं, पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि कुठं आम्ही काही करणार नाही, कारण की आम्हाला माहिती आहे की आमच्यासोबत जे आहे ते पूर्ण परमेश्वर आहे आणि ते तिच्यावर दया करणार आहे. कारण तिच्या नावाने आम्ही प्रार्थना पण लावलेली होती संत रामपालजी महाराजांच्या चरणी, तर 2दा लावली. तर त्यांनी तेच म्हणलं की तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपला विश्वास ठेवा आणि भक्ती करा. तिला म्हणजे 30 तारखेला ॲडमिट केलं, 31ला आम्ही पोहोचलो आणि 1 तारखेची ती गोष्ट मग मी जशी मला फोन केला आत्यानी आणि मी गेली आणि मी जाता वेळेस संत रामपालजी महाराजांचा फोटोच्या समोर दंडवत केला आणि म्हणलं पूर्ण विश्वास आमचा तुमच्यावर आहे, तुम्ही प्रत्येक संकटातून आम्हाला बाहेर काढलेलं तर आज पण तुम्हीच काढणार म्हणलं. असं म्हणून मी आणि प्रार्थना करून गेली आणि तिचं जवळ जाऊन मी 10-10:30-11 वाजतापासून मी बसली आणि तिला जाऊन मी कानाजवळ म्हणत होती, मम्मी चल डोळे उघड म्हणलं, आता तुला संत रामपालजी महाराजांनी आशीर्वाद दिले, तुला काहीच होणार नाही आहे, तू डोळे उघड, आम्ही आलो आहे बघ. मग असं करता 4:19 तिने डोळे उघडले आणि तिचं जवळ आम्ही दुपारची आरती लावलेली होती आणि तिने डोळे उघडले. मग जशी तिने डोळे उघडले माझी वहिनी, मी, माझे मिस्टर सगळे आम्ही होतो, सगळे आम्ही रडायला लागलो तिला बघून की 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर तिला आता सूज आल्या आणि ती बघायला लागली आणि ती पण तिचं डोळ्यातून पाणी निघत होतं आणि आम्ही रडायला लागले. बघा मी म्हणलं होतं तुम्हाला की आज आपल्याकडे चमत्कार होणार आहे आणि संत रामपालजी महाराजांनी आशीर्वाद दिले तर त्यांचा आशीर्वाद खाली जाऊ शकत नाही म्हणलं. तिला आशीर्वाद दिले, तिने डोळे उघडले. मी म्हणलं पप्पा, मी म्हणलं होतं ना तुम्हाला म्हणलं, तर पप्पा पण हां रडायला लागले. म्हणते हां ठीक आहे म्हणले की खरंच म्हणलं तू आणि हां झाले म्हणे बघ आता, हां तुला वाटत होता ना की चमत्कार होईल, खरंच चमत्कार झाले म्हणे आणि पूर्णपणे कव्हर झाली आणि आज एकदम ओके, पूर्ण काम करते आणि एकदम छान आहे तिची तब्येत. हे खूप मोठा चमत्कार झाला. आणि जे म्हणत होते आम्हाला की तुम्ही म्हणजे असं होऊ शकत नाही, असं तसं होऊ शकत नाही, पण ते असं म्हणजे सगळ्यांचे बोलणे बंद झाले आणि सगळ्यांना विश्वास बसला की तेच म्हणतात जर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या चरणी नसते तर हे आज वाचली नसती, कारण की हे इतकं मोठं चमत्कार सगळ्यांनी बघितले डोळ्यासमोर, ते अशक्यच नव्हतं. जर का इकडं म्हणजे यांच्या शरणी नसते तर ते आज आमच्या हातात नसती. ही इतकी मोठी खूप मोठा चमत्कार आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला एक असे अद्वितीय असा चमत्कार आज श्रोत्यांना ऐकायला मिळाला आणि ते ऐकून आमच्या अगदी रोमावर काटा आलेला आहे. तर खरंच संत रामपालजी महाराज धन्य आहेत आणि त्यांचे जे भगत आहेत, जी भक्ती करतायत ते सुद्धा धन्य आहेत. तर ह्या माध्यमातून मला असं विचारायचं आहे की आपल्यासारखे जे काही आणखीन जे गरजू लोक आहेत, जे खरंच परमेश्वरास प्राप्तीसाठी आज भटकत आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि असह्य अशा रोगांनी ग्रस्त आहेत आणि केवळ परमात्म्याकडे ध्यास त्यांचा आहे आणि त्यातनं ते आराम मिळावा म्हणून सतत प्रयत्न करत आहेत, परंतु कोणाच्या पदरी तो आराम मिळतो आणि कोणाला मृत्यू आपल्या जाळ्यात अडकून घेतो. तर ह्या सर्वांसाठी आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल?
मी हे संदेश देऊ शकते की कारण की आपण जे भक्ती करतो ते पूर्णपणे आपली ती भक्ती व्यवस्थित नाही, ते ठीक नाही आहे. संत रामपालजी महाराज पूर्ण आपले जे वेदाप्रमाणे आपल्याला जे ऑथेंटिक आपले बुक्स आहेत त्याच्या आधाराने आपल्याला सगळे प्रमाण देतात आहे आणि ते आपल्या समोर दाखवतात आहे. आज आपण जर साधारण भक्ती करतो त्यात तुम्ही तुमच्या घरी एक सत्यनारायणाची कथा पण केली तर एक ब्राह्मण बोलवता आणि तो सत्यनारायणाची कथा काय वाचून जाते तुम्हाला पण अर्धवट कळतच नाही आणि तुम्हाला कधी तो बुकमध्ये काय लिहिले त्या पोथीमध्ये सांगत सुद्धा नाही. आमचे संत रामपालजी महाराज तुम्हाला समोर तुमचे सगळं वेद खोलून तुम्हाला दाखवतात. आता सगळं जे आहे आज जगत पूर्ण जे आहे ते सगळं शिकलेलं आहे, एज्युकेटेड आहे. तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता की ते काय सांगतात ते आणि काय कुठल्या पुराणमध्ये गीतामध्ये आपले 4 प्रकारचे वेद आहे सगळ्यांमध्ये जे काय लिहिले ते व्यवस्थित तुम्हाला दाखवतात, समोर करून दाखवतात. ते तुम्ही ते बघून तुम्ही विश्वास करून त्यांची भक्तिमार्ग जर अपनवलं तर कोणालाही असे त्रास कधीही भोगावं लागेल नाही. जसं आज तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी गुरुदीक्षा घेतल्यानंतर असं अशक्य असं काहीच नाही आणि जो भक्ती करतो आहे, जो साधक आहे, जर तो मर्यादेत राहून संत रामपालजी महाराजांची भक्ती करत असेल तर त्याला या अनुभवातून फक्त एवढंच कळतं की त्याला बऱ्याचशा प्रमाणात समाधान मिळतं आणि त्याला कुठल्याही प्रकारचं जो काही त्याचं संकट आहे, जे काही कष्ट आहे त्यातनं अवश्य त्याच्यातून त्याला मार्ग मिळतो आणि समाधान मिळतो. तर ह्या आपल्या अनुभव ऐकून जर कोण्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा जे काही दुःखी आहेत जे लोकं आणि त्यांनासुद्धा असं वाटत असेल की आपल्याला काहीतरी समाधान पाहिजे असेल आणि त्यांना जर वाटत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांपर्यंत कशी पोहोचू शकेल? जेव्हा हे इंटरव्ह्यू तुम्ही बघणार तेव्हा स्क्रीनवर एक खाली पट्टी जाते, तिथं सगळे नंबर दिलेले आहे. तुम्ही तिथं फोन करून तुमचे जवळचे जे पण नामदान केंद्र असतील तिथं फोन लावून तुम्ही गुरुदीक्षा घेऊ शकता आणि हे भक्तिमार्ग तुम्ही अपनवू शकता आणि तुमचे जे पण हे असतील तुमचे संकट असतील, तुम्हाला जे पण तुम्हाला वाटत असेल की कुठेही जाऊन तुम्हाला काहीही आराम पडत नाही, तुम्ही एकदा जरूर मी म्हणते तुम्हाला हात जोडून की एकदा जरूर तुम्ही घ्या आणि बघा आणि ज्ञान समजून घ्या आणि भक्तिमार्ग अपनवून बघा. तर इथं तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे 100% मी सांगते की ही गॅरंटीच आहे की तुम्हाला इथं पूर्णपणे तुम्हाला लाभ मिळू शकते. ते कुठलाही असो, आर्थिक असो, मानसिक असो, शारीरिक असो, तर ते तुम्हाला आरामशीर मिळू शकते. मला असं विचारायचं आहे की जर साधकाला हा लाभ मिळवायचा असेल आणि त्याला जर संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर त्याला त्या गोष्टीसाठी किती पैसे मोजावे लागतात? 1 रुपयाही नाही, फ्री ऑफ कॉस्ट संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा दिली जाते आणि त्याला काहीही पैसे मोजावे लागत नाही. प्लस तिथून आपल्याला जेव्हा आपण नामदीक्षा घेतो तेव्हा आपल्याला संत रामपालजी महाराजीचा कबीर परमेश्वरांचा एक फोटो दिला जातो, एक पुस्तक आरतीची असते भक्तिबोध म्हणून ती दिली जाते आणि एक चरणामृत म्हणून छोटीशी एक बॉटल असते ती दिली जाते, प्रसाद दिला जातो. इतके सगळे साहित्य फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाते आणि त्याला 1ही रुपया न घेता ते पण आणि फ्री ऑफ कॉस्ट ही जी पण हे असते सगळी प्रोसेस असते त्याला काहीही पैसे द्यावे लागत नाही. धन्यवाद. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.